ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री शुकदेव स्वेच्छाचरण करत असताना जिथे राजा परीक्षित गंगेच्या दक्षिण तीरावर उत्तरेकडे तोंड करून बसला होता, अनशनव्रत धारण करून बसला होता, वास्तविक तो मरणाच्या भीतीने बसलेला नव्हता. ब्रह्मशापामुळं 7 दिवसात आपला मृत्यू होणार आहे, निश्चित आहे, हे कळल्यानंतर अशा जीवानं काय करावं, काय करायला पाहिजे की ज्याच्यामुळे भगवत प्राप्ती होईल, या जिज्ञासेने तो बसलेला होता. समोर अनेक ऋषीगण बसलेले होते आणि शुकदेव आल्यानंतर त्यांचा अधिकार सगळ्या ऋषीगणांना माहिती असल्यामुळे सगळ्यांनी उत्थापन दिलं. राजांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांच्या पायावर आपलं मस्तक ठेवलं अत्यंत विनम्र भावानं, भक्तिभावानं, आणि त्यांना 2 प्रश्न विचारले की सर्वसामान्य जीवानं आयुष्यात काय करायला पाहिजे की ज्याच्यामुळे भगवत प्राप्ती होईल, आणि दुसरी गोष्ट की जो म्रियमाण आहे, सतत मरतोय, प्रतिक्षणी मरतोय, कुठल्याही क्षणी ज्याचा मृत्यू निश्चित ठरलेला आहे, अशा जीवानं काय करावं की ज्याच्यामुळं भगवत प्राप्ती होईल. राजाला माहिती आहे की शुकदेव कोणाही व्यक्तीच्या दारात गाईचं दूध काढायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ सुद्धा थांबत नाहीत. त्या वेळात समोर काही भिक्षा आली तर घेतली, न भिक्षा पुढचं दार स्वीकारलं, अशा परिस्थितीत ते विचरण करत असतात. आता ह्यांच्याकडनंच आपल्याला अपेक्षित उत्तर मिळेल ह्या विश्वासानं त्यांनी ते प्रश्न विचारले, आणि त्याच्या प्रश्नाला उत्तर म्हणून काल आपण एक श्लोक बघितला, तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरिः श्रोतव्यः कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्चेच्छता भयम. ज्याला मरणापासून अभय हवाय, मरणापासून अभय हवा म्हणजे देह तर मरणारच आहे, पण माणसाच्या मनात जी मृत्यूबद्दलची भीती आहे, ती भीती ज्याला घालवायची असेल त्यानं सर्वात्मा, सर्वसमर्थ, सर्वज्ञ, सर्वव्यापी अशा ईश्वराकडे, भगवंताकडे जायला पाहिजे, आणि त्यासाठी त्याचं गुणसंकीर्तन ऐकायला पाहिजे, त्याचं गुणगान करायला पाहिजे, नामसंकीर्तन करायला पाहिजे, आणि त्याचं स्मरण करायला पाहिजे, अहोरात्र त्याचं स्मरण करायला पाहिजे. असा एक थोडक्यात उपाय त्याने सांगितला. उत्तर देण्याच्या 2 पद्धती असतात, एक संक्षिप्त असते आणि एक विस्ताराने असते. शुकदेवांनी आपला पहिला मुद्दा अत्यंत थोडक्या स्वरूपात सांगितला की त्या भगवंताचं नामस्मरण करा, नामसंकीर्तन करा, नामकीर्तन श्रवण करा, आणि त्याच्यापुढे ते म्हणाले की कुठल्याही प्रकारे माणसाला आपल्या जन्माचा जर लाभ उठवायचा असेल, कारण अन्य सगळ्या योनी, कृमी कीटकांपासून हिंस्र श्वापद पशु पक्षी ह्या योनी काय, किंवा देव यक्ष गंधर्व किन्नर विद्याधर चारण यांच्या योनी काय, ह्या सगळ्या योनी ह्या भोगयोनी आहेत. तिथे कर्माचं स्वातंत्र्य नाही, आणि कर्माचं मर्यादित का होईना असलेलं स्वातंत्र्य केवळ मनुष्य जन्मात आहे. तेव्हा मनुष्य जन्म मिळणं हीच सर्वात मोठी लाभाची गोष्ट आहे, आणि मग तो लाभ तुम्ही भक्तीच्या मार्गाने मिळवा, ज्ञानाच्या मार्गाने मिळवा, किंवा जो स्वधर्म आहे त्याच्या श्रद्धायुक्त अनुष्ठानाने मिळवा. पण शुकमुनी म्हणतात त्याप्रमाणे जीवाचा जो शेवटचा क्षण आहे, शेवटचा जो श्वास आहे, त्या मृत्यूक्षणी भगवंताचं स्मरण त्याला राहायला पाहिजे. अशा प्रकारे अलीकडचं सगळं जीवन त्यांनी घालवावं, आणि ते केवळ मनुष्य जीवनातच शक्य आहे.
पुढे ते म्हणाले की प्रायण मनुजो राजन निवृत्ता विधिशेषतः नैर्गुण्यस्था रमन्ते स्म गुणानुकसने हरेः. जी माणसं केवळ निर्गुण स्वरूपामध्येच स्थित आहेत आणि ज्यांनी विधिनिषेधांच्या मर्यादा ओलांडलेल्या आहेत, अशी मोठमोठाली ऋषीमुनी मंडळी साधारणतः भगवंताच्या अनंत अशा कल्याणमय गुणगणांचं वर्णन करत राहतात, त्याच्यातच रमतात. आता हे जे मी तुला भागवत सांगणार आहे, भगवत प्राप्तिकर असं ते भागवत आहे, हे ब्रह्मसंहिता म्हटलेलं आहे. वेदांनी केवळ परब्रह्माचंच निर्वचन केलं, परब्रह्माचंच प्रतिपादन केलं. चारही वेदांचा प्रतिपाद्य विषय केवळ परब्रह्म हाच आहे आणि त्याच्या खालोखाल स्थान असलेलं हे जे भागवत आहे, हे भागवतसुद्धा केवळ परब्रह्माचंच प्रतिपादन करतं, म्हणजे ते ब्रह्मसंहिता आहे. आणि हे मला उपजत नाही मिळालेलं, मला माझ्या पित्यांकडनं वेदव्यासांकडनं मिळालं आहे. त्यांच्याकडे मी ते शिकलो. कधी? द्वापरादौ. द्वापरम आदौ यस्य सहा स कलिही. द्वापर ज्याच्या आधी आहे त्या काळात, म्हणजे कलियुगात, म्हणजेच द्वापरांते. व्यासांची ही शैली आहे. अधीतवान द्वापरादौ पितुर्द्वैपायनादहम. द्वापरादौ म्हणजे द्वापरांते, म्हणजेच कलियुगाच्या प्रारंभी मी माझ्या वडिलांकडनं म्हणजेच वेदव्यासांकडनं हे वेदतुल्य असलेलं, श्रुतितुल्य असलेलं भागवत मी ऐकलं. आता वास्तविक मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मी निर्गुणात रमणार आहे. कुठल्याही मर्यादांच्या पलीकडे गेलेला आहे. पण असं असून सुद्धा गृहीत चेता राजर्षे आख्यानम यदधीतवान. ह्या भागवतातले काही श्लोक माझ्या कानावर पडले काय, आणि त्या भागवतातल्या रसभरीत अशा श्लोकांनी माझं चित्त वेधून घेतलं. निर्गुणात रमणारी व्यक्ती पण ह्या भागवतातल्या रसामुळं, भक्तिरसामुळं, भगवंताच्या नानाविध कथांमुळं ह्या भागवताकडे खेचली गेली, असं ते स्वतः शुकदेव परीक्षित राजाजवळ कबूल करतात. तदहंत विदास्यामी महापौरुषको भवान यस्य श्रद्ध सदा माशु स्यान मुकुंदम मतीस सती. आणि आता ते भागवत मी तुला सांगतो. मग त्याच्यामुळे काय होईल की जे श्रद्धायुक्त अंतःकरणानं ऐकलं असता भगवान मुकुंदांच्या ठिकाणी एखाद्या सतीप्रमाणे मती राहील. दृष्टांत जरा जुना आहे की जी पतिव्रत आहे, आपल्या पती व्यतिरिक्त जिच्या अंतःकरणात अन्य कुठल्याही पुरुषाचा विषय नाही, अशी जी पतिव्रत आहे तिला सती म्हणतात. आणि जी पती वाचून एक क्षणसुद्धा राहू शकत नाही. पती गेला असता त्याच्याबरोबर ती सहगमन करते, त्याच्या चितेवर आरूढ होते. प्रेमाखातर, आत्यंतिक प्रेमामुळं, त्याच्या वियोगाला सहन न झाल्यामुळं ती त्याच्याबरोबर जाते. अशी जी सती आहे, अशा प्रकारची मती, माणसाची बुद्धी, हे भागवत ऐकल्यानंतर भगवंताच्या ठिकाणी रममाण होईल. मुकुंद शब्दाची सुद्धा व्याख्या बघण्यासारखी आहे. कुंद म्हणजे आपल्याला माहिती आहे, कुंदकळ्या, स्वच्छ पांढरा शुभ्र असलेला रंग. त्याच्यासारखं निर्मळ हास्य ज्याचं आहे तो मुकुंद. भगवंताचं जे हास्य आहे, भगवान श्रीकृष्णांच्या चेहऱ्यावर विलसणारं जे हास्य आहे, हे असं निर्मळ हास्य आहे. चित्तात कुठल्याही प्रकारचं
कल्मश असेल, पाप असेल, संशय संदेह असतील, चिंता असतील, तर असं निर्मळ हसू चेहऱ्यावर फुलू शकतच नाही. भगवंत सगळ्यांच्या पार असल्यामुळं, त्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कल्मश नसल्यामुळं, दोष नसल्यामुळं, स्वार्थ नसल्यामुळं, त्यांचं जे हसू आहे, स्मित आहे, हे कुंदकळ्या फुलल्यानंतर जशा प्रसन्न वाटावं तसं प्रसन्न करणार आहे. शुकमामुनी सांगतायत की हे भागवत ऐकल्यानंतर, आणि ते सुद्धा अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणानं, नैष्ठिक पद्धतीनं असं जर ऐकलं तर त्या मुकुंदाच्या ठिकाणी, भगवंताच्या चरणी आपली मती एखाद्या सतीसारखी स्थिर होईल, एकनिष्ठ राहील. एतन्निर्विद्यमानानां इच्छतामकुतो भयं योगिनां नृपनिर्णीतं हरेर्नामानुकीर्तनम. जी माणसं मोक्षाची इच्छा करतात, ज्यांना मोक्ष हवा आहे, मोक्ष कशापासून? सगळ्या प्रकारच्या भयापासून, सगळ्या प्रकारच्या स्वार्थापासून, सगळ्या प्रकारच्या बंधनांपासून, असा मोक्ष ज्यांना हवा आहे, त्यांनी वास्तविक ह्या संसारातली सगळी बंधनं जाजक आहेत, दुःखकारक आहेत, हे लक्षात घेऊन त्यांच्यापासून विरक्त राहायला पाहिजे. आणि अशा प्रकारे जे निर्भय मोक्षपदाची इच्छा करतात त्यांच्यासाठी, आणि त्याचप्रमाणे योगसंपन्न अशा सिद्ध ज्ञानींसाठी सगळ्या शास्त्रांचा एकच निर्णय आहे की ते भगवंताच्या नामाचं अत्यंत प्रेमानं संकीर्तन करावं. पुढे त्यांनी काय सांगितलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.